विमलाची तब्येत आज जरा बरी नव्हती. तिला आज उलट्या आणि चक्कर येत होती. अगं, आता काय झालं ग तुला? एकतर लॉकडाऊनमुळे माझ्या लेकाची नोकरी गेलीये आणि तू इथे आजारी पडलीयेस. एकच गोष्ट काय सारखी सारखी सांगते ग आई? या महामारीशी आपल्याला सकारात्मकपणे लढायला पाहिजे. अरे, एखाद्या डॉक्टरला तरी बोलव. हिला करोना तर नाही झाला ना? ही तर आहे अजून तरुण, होईल बरी लगेच. हिच्यामुळे मलाच व्हायचं नाही तर काहीतरी. तू काळजी करू नकोस आई. कशी आहे तुझी तब्येत विमला? मी आत्ता डॉक्टरांना बोलवतो. अहो, डॉक्टरांना बोलवायची गरज नाहीये. तुम्ही बाबा होणार आहात. घ्या, इथे लोक महामारीने मरताय आणि यांना पोरं जन्माला घालायची आहेत. 2 पोरी आहेत, त्या काय कमी आहेत? मी दोघी पोरींना लॉकडाऊनच्या आधीच आजीच्या घरी पाठवून दिले. आजपासून तू तुझ्या खाण्यापिण्याची नीट काळजी घे ग. मी लवकरच नवीन नोकरी शोधतो. मोहितने विमलाला आश्वासन तर दिलं, पण त्याच्या मनात शंका होती की या महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात नवीन नोकरी कशी मिळेल. ज्या कपड्यांच्या दुकानात तो काम करत होता ते बंद झालं होतं आणि जे पैसे भविष्यासाठी साठवून ठेवले होते तेही संपत आले होते. अहो, मला माहिती आहे तुम्ही कसली काळजी करताय ते, आणि त्यात माझं हे असं प्रेग्नंट राहणं तुमची काळजी अजूनच वाढवणारं आहे, हो ना? या क्षणी मला फक्त तुझी आणि आपल्या बाळाची काळजी आहे ग. असेच काही महिने निघून जातात, पण लॉकडाऊन काही उघडत नाही. मोहित ठरवतो की या सगळ्यांना घेऊन आपल्या गावी जायचं. बघता बघता आपले सगळे पैसे संपले. फक्त आठवड्याभराचं सामान घरात राहिलंय बघ आता. देव जाणे हे लॉकडाऊन एकदाचं कधी संपतंय. शेजारच्या सरिता काकू आणि आजूबाजूचे सगळे लोक आपापल्या गावी जात आहेत. आपल्याला पण गावाला जायला पाहिजे ग. इथं राहिलो ना तर भुकेपोटीच मरून जाऊ. पण जाणार तरी कसं रे? लॉकडाऊनमुळे ट्रेन, बस सगळंच तर बंद आहे. मी करतो काहीतरी व्यवस्था. आपण उद्याच गावाला जायला निघूया. मोहित बऱ्याच गाडीवाल्यांना, टांगेवाल्यांना, रिक्षावाल्यांना विचारतो, पण कोणीच त्याला गावी सोडायला तयार होत नाही. तो बिचारा नाराज होऊन घरी येतो. मी हे राहिलेल्या सामानाचं सगळं पॅकिंग केलंय. रस्त्यात आपल्याला उपयोगी पडेल ना? कोणीच आपल्याला गावाला सोडवायला तयार नाही ग. तुम्ही तुमच्या मालकांना विचारून बघा ना, कदाचित ते आपली काहीतरी मदत करतील. हां, तू बरोबर बोलतीयस. मालक आपली नक्की मदत करतील. मोहित आपल्या मालकाला फोन लावतो. नमस्कार मालक. तुम्हाला तर माहिती आहे, सगळीच कामं बंद आहेत. जवळचे सगळे पैसे पण संपलेत. मी घरातल्यांना घेऊन गावाला जाईन म्हणतोय. माझी बायको पण 8 महिन्याची पोटाशी आहे. काही मदत झाली तर बरं होईल साहेब. अरे, इथं सगळा कामधंदा बंद आहे आणि तुला पैसे पाहिजेत? मी तुझी काही मदत नाही करू शकत. एवढं बोलून मालक फोन ठेवून देतो. मोहित नाराज होऊन बिचारा रडू लागतो. अहो, तुम्ही नाराज नका हो. आपण चालतही गावाला जाऊ शकतो. पण तुझ्या अशा अवस्थेत मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. तुझी अवस्था अशी आहे की कधीही डिलिव्हरी होऊ शकते. तुम्ही काळजी नका करू. इथे राहून मरण्यापेक्षा बरं आहे की आपण चालतच गावाला जाऊया. दुसऱ्याच दिवशी मोहित, ज्योती आणि त्याची आई गावाला जायला निघतात. विमला मोठ्या मुश्किलीने चालत होती. कडक उन्हामुळे तिला खूप त्रासही होत होता. थकल्यामुळे दर अर्ध्या तासाने ती बिचारी खाली बसायची. आता मी नाही चालू शकत हो. माझे दोन्ही पाय सुजलेत आणि मला चक्कर पण येतेय. हे घे, थोडं पाणी पी आणि थोडा वेळ इथेच आराम कर. मी कोणाची मदत मिळतीये का बघतो. पूर्ण रस्ता सामसूम होता. बरेचसे मजूर लोक शहरातून गावात जात होते. कोणीच मदतीसाठी पुढे आलं नाही. मोहित पुन्हा विमलाकडे येतो. आता मला बरं वाटतंय. मला माफ कर विमला. या अवस्थेत मी तुझी काळजी नाही घेऊ शकत. तुला एवढा त्रास होतोय. तुम्ही माझ्याबरोबर आहात ना? झालं तर मग मी सगळ्या संकटाचा सामना करू शकते. तेव्हाच एक पोलिसांची गाडी तिथून जाते. काय रे,
तुम्हाला माहित नाही का लॉकडाऊन लागलंय ते? साहेब, आम्हाला गावाला जायचंय. या महामारीमुळं आमचं जीवनच उद्ध्वस्त झालंय बघा. माझ्या बायकोचा 8वा महिना सुरू आहे. माझ्या आईचे गुडघे पण दुखतायत. तरी पण भूकमारीपासून वाचावं म्हणून गावाला चाललोय. हे बघ, माझं प्रोफेशन मला या गोष्टीची परवानगी देत नाही, पण मी तुमची अडचण समजू शकतो. मी पण एक माणूसच आहे ना. चला गाडीत बसा, मी तुम्हाला तुमच्या गावापर्यंत सोडतो, ठीक आहे? लई उपकार होतील बघा साहेब. पोलिसांनी त्यांना गाडीत बसवलं आणि त्यांच्या गावापर्यंत सोडलं. मोहित त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याची आई पण त्यांना अनेक आशीर्वाद देते. गावात मोहित शेतीवाडी करायला लागतो आणि विमलाचीही खूप काळजी घेतो. लॉकडाऊनमुळे आपल्याला किती अडचणींचा सामना करावा लागला. आपलं आयुष्यच बदलून गेले. 2 वेळचं जेवण मिळणंही मुश्किल झालं होतं. या महामारीने ना जाणे किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केले. बरोबर बोलतीयस विमला. परिस्थिती कशीही असू दे, जर घरच्यांची साथ असेल तर कुठल्याही परिस्थितीचा सामना माणूस करू शकतो. बसस्टॉपवर थांबून काही जण बसची वाट बघत होते. तेव्हा तिथे 10-12 वर्षांची एक मुलगी आली. तिचे कपडे फाटके आणि मळलेले होते. ती तिथे येऊन लोकांना म्हणाली, दादा 2 रुपये द्या ना, 1 रुपया तरी द्या. 2 दिवसापासून मी काहीच खाल्लं नाहीये, दया करा माझ्यावर दादा. ती मुलगी दुपारपर्यंत असंच लोकांना पैसे मागत फिरायची आणि मग दुपारनंतर अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ती बस स्टॉपवर आली आणि पुन्हा लोकांकडे पैसे मागू लागली. असं त्या बस स्टॉपवर सतत व्हायला लागलं होतं. एक दिवस अशोक कुमार नावाचे शाळेतील गुरुजी त्या बस स्टॉपवर आले. ती मुलगी त्या दिवशीही तशीच भीक मागत होती. त्या दिवशी तिला कोणीच भीक देत नव्हतं. चल चल, निघ इथून. अजिबात पैसे विसे काही देणार नाहीये मी. रोज रोज इथे येऊन भीक मागते, भिकारीन कुठली. त्या गुरुजींनी पाहिलं की त्या मुलीला अशा बऱ्याच लोकांनी फटकारून तिथून जायला सांगितलं. अशोकजी हे सगळं बघत होते. ते सगळं पाहून त्यांच्या मनात त्या मुलीबद्दल दया निर्माण झाली. त्या दिवशी त्या मुलीकडे खूपच कमी पैसे जमा झाले होते. ते पैसे घेऊन ती तिथून जायला निघाली तर अचानक एका दगडाची ठेच तिला लागली आणि जे काही थोडेफार पैसे तिच्याकडे जमलेले होते तेही बिचारीच्या हातातून गटारातल्या पाण्यात पडले. त्या मुलीने पैसे काढायचा खूप प्रयत्न केला, पण तिला ते मिळाले नाहीत. त्यामुळे बिचारी रडत रडत तिथून निघाली. ते पाहून अशोकजींना राहावलं नाही. ते तिच्याकडे गेले आणि म्हणाले, नाही नाही बाळा, रडू नकोस. मग त्यांनी विचार केला, हिला थोडे पैसे देतो, पण ही जर भीक मागणाऱ्यांच्या टोळीमधली असली तर? जे मुलांकडून जबरदस्ती भीक मागायला लावतात. कदाचित असंही होऊ शकतं की ही या पैशातून काही वाईट नशा करेल. अशा प्रकारे पैसे मिळवून नशा करणं हे या मुलांसाठी अगदी सामान्य आहे. असा सगळा विचार करून ते म्हणाले, अच्छा बाळा, मला सांग, तू या सगळ्या पैशांचं काय करशील? या पैशातून मी खायला घेईन काका. ही खोटं तर बोलत नाहीये. चल मग, मी तुला खायलाच घेऊन देतो. मग अशोकजी तिला खायला घेऊन देतात. ते खाण्याचं सामान घेऊन ती मुलगी तिथून निघून जाते. ही मुलगी हे सामान टाकून देऊन पुन्हा भीक तर नाही ना मागणार. मी थोड्या वेळ इथेच थांबून बघतो. अशोकजी बराच वेळ तिथे थांबले, पण ती मुलगी पुन्हा आली नाही. मग तेही तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा अशोकजी तिथे आले तेव्हा त्यांना बस स्टॉपवर पुन्हा तीच मुलगी दिसली. ती पुन्हा भीक मागत होती. त्या दिवशीही अशोकजींनी तिला खाण्याचं सामान घेऊन दिलं. काही दिवस हे असंच चालू राहिलं. काही वेळेला तर अशोकजी स्वतःच्या घरूनच अन्न घेऊन यायचे आणि तिला द्यायचे.
एक दिवस त्यांनी तिला खाण्याच्या सामानाची पिशवी दिली तेव्हा त्यांच्या मनात आलं, अरे ही मुलगी आहे कोण पण? ही काय रोज केवळ खाण्यासाठी भीक मागते? आणि जर ही फक्त खाण्यासाठीच भीक मागत असेल तर ही ते खाणं खात का नाही? ते घेऊन कुठे जाते? असा विचार करत करत अशोकजी त्या मुलीचा पाठलाग करतात. ती मुलगी तिथून निघून बसस्टॉपच्या मागे असलेल्या झोपडपट्टीत जायला लागली. ती कधी या गल्लीत जायची तर कधी त्या गल्लीत. अशोकजी पण तिच्या मागोमाग भराभर जात होते, पण एका गल्लीत घुसून ती मुलगी नंतर गायब झाली. हात त्याच्या, एवढी मेहनत करूनही काहीच हाताला लागलं नाही. असो, हरकत नाही. आज ना उद्या मी या गोष्टीचा सूक्ष्मोक्ष लावीनच. दुसऱ्या दिवशी अशोकजी त्या मुलीला देण्यासाठी जेवण घरूनच घेऊन येतात. हे घे बाळा, जेवण करून घे. आज तू इथेच बसून का नाही खात? ते काका, ते मी खाईन ना आरामात. तुम्ही काळजी नका करू. अगं मग इथेच खा ना. तसंही जेवण अगदी गरम गरम आहे. नंतर थंड झाल्यावर चांगलं नाही लागणार. मी घरी जाऊन आरामात खाईन काका. तुम्ही खरंच काळजी नका करू. असं म्हणून ती मुलगी तिथून भराभर जायला निघते. आज तर मी हे शोधूनच काढणार की शेवटी ही मुलगी या खाण्याचं नेमकं करते तरी काय. असा विचार करून अशोकजीही त्या मुलीचा पाठलाग करण्यासाठी भराभर चालू लागतात. ती मुलगी पुन्हा त्याच झोपडपट्टीच्या रस्त्याने जाते आणि त्याच गल्लीबोळात फिरते. आज अशोकजींनीही ठरवलंच होतं की ते हे शोधूनच काढणार की ही मुलगी नेमकी जाते कुठे. ती मुलगी अनेक गल्ल्या पार करत एका तोडक्या मोडक्या झोपडीत घुसते. अशोकजी पण तिच्या मागोमाग जाऊन त्या झोपडीपर्यंत पोहोचतात आणि त्या झोपडीच्या तुटलेल्या खिडकीतून ते वाकून बघतात. त्या झोपडीच्या आत सामान म्हणजे 2-4 भांडी, काही कळकट कपडे आणि स्कूल बॅग पडलेल्या होत्या. तिथेच एका तुटलेल्या कॉटवर एक बाई झोपली होती. चेहऱ्यावरून ती खूपच आजारी आहे असं दिसत होतं. तिथेच तिच्या पायाजवळ एक 7-8 वर्षांचा मुलगा बसला होता. ती मुलगी जेव्हा खाणं घेऊन आत आली तेव्हा तो मुलगा म्हणाला, आई आई, दीदी जेवण घेऊन आली. कॉटवर झोपलेली आई कशी बशी उठली आणि म्हणाली, देवा, काय नशीब आहे माझं. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं आपल्या दोन्ही मुलांना खूप शिकवायचं, पण ते गेल्यानंतर या मुलांना शिकवणं तर लांब. मी माझ्या मुलांना 2 वेळचं जेवण सुद्धा देऊ शकत नाही. या जेवणासाठी माझ्या मुलीला देव जाणे कुठे कुठे भटकावं लागतं आणि किती लोकांसमोर हात पसरायला लागत असतील. असं जगण्यापेक्षा मेलेलंच बरं. असं बोलून ती आई रडायला लागते. रडू नकोस ग आई, तू फक्त लवकर बरी हो. देवाच्या मनात असेल तर मी आणि बबलू दोघं पुन्हा शाळेत जाऊ. तू खाऊन घे बरं आणि मग औषधं घे, नाहीतर तुझी तब्येत अजून बिघडेल. मग ती मुलगी आपल्या हाताने आईला आणि भावाला घास भरवते. हे सगळं बघून बाहेर उभे असलेले अशोकजींचे डोळे पाणावतात. ते स्वतःला थांबवू शकत नाही आणि झोपडीच्या आत जातात. त्यांना बघून ती मुलगी आश्चर्याने उभी राहते आणि त्यांना म्हणते, काका तुम्ही? मला सगळं कळलंय बाळा. तुला काही बोलायची गरज नाही. तेव्हाच त्यांची नजर तिथे पडलेल्या स्कूल बॅगवर जाते. अरे वा, तुम्ही दोघं शाळेतही जाता का? जात होतो, पण आता शाळा सोडून दिली काका. का? अभ्यास सोडून दिला याचं वाईट नाही वाटलं? वाईट तर खूप वाटलं काका, पण जेव्हापासून आई आजारी पडली घरात एक पैसाही उरला नव्हता.
घरात जेवढे पण पैसे साठवले होते सगळे आईच्या औषधांसाठी खर्च झाले. 2 दिवस आमच्या पोटात अन्नाचा एक कणही नव्हता आणि खाली पेट आईची औषधही काम करत नव्हती. त्यामुळे नाईलाज होऊन मला शाळा सोडून काम शोधावं लागलं. पण माझं वय बघून मला कोणीच काम द्यायला तयार नव्हतं. पण माझ्याकडे या मार्गाशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता, भीक मागण्याशिवाय. या पापी पोटासाठी म्हणून काका. मी आजच तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. मग काही दिवसातच तिला नक्की बरं वाटेल बघ. आणि तू आणि तुझा भाऊ उद्यापासूनच शाळेत जा. पैशांची काळजी तुम्ही करू नका. अशोकजींचं बोलणं ऐकून या तिघांच्याही दुःखी चेहऱ्यावर आनंद पसरतो. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.